पुण्यामध्ये एका मराठी उद्योजकानं खासगी बँक आणि सरकारी अधिकाऱ्याकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप केला। कोविड काळामध्ये हप्ते थकले म्हणून बँकेनं थेट घर जप्त करण्याचं ठरवलं। यासाठी त्या उद्योजकाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाद मागावी लागलेली आहे। नेमकं प्रकरण काय समजून घेऊया। पुण्यातील मराठी व्यावसायिकाची पिळवणूक। खासगी बँक सरकारी अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचा आरोप। केंद्राकडून राज्य सरकारच्या उपसचिवांना चौकशीचे आदेश। हे आहेत पुण्यातील दत्तात्रय खुटवाड, एक मराठी उद्योजक। गेल्या 5 वर्षापासून एक सहकारी बँक आणि भ्रष्ट अधिकारी मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप खुटवाडांचा आहे। सोबतच बँक प्रशासन सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपली 4.25 कोटींची मालमत्ता हडप करायला निघाल्याचा दावाही खुटवड यांनी केलाय। हा माझ्यावरती फ्रॉड इतका मोठा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयाने जे न्याय करायला पाहिजे तिथं मला अन्याय झाला। म्हणजे मला असं वाटत होतं की मला न्याय मिळेल, पण बँकेचे राजकीय वजन आणि काही मला असं एक अंदाज आला की जर बँकेवरती कारवाई केली तर जिल्हाधिकाऱ्यातले कार्यालयातले अधिकारी सुद्धा अडचणी देऊ शकतात। सहकार खात्यातले दोन्ही जज बँकेला सामील आहेत, जिल्हाधिकारी बँकेला सामील आहेत, तहसीलदार प्रांत हे सगळे बँकांना सामील आहेत। म्हणजे ह्या बँकेलाच नाही, माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक जो कर्जदार आहे त्याला प्रॉपर्टी त्याची वाचवता येते, पण आता वाचू शकणार नाही, कारण हे लोक सगळे साखळीने कामं करतात। कोरोना काळात जिजामाता सहकारी बँकेनं आपल्या कर्ज खात्याला नॉन परफॉर्मिंग असेट घोषित केल्याचा आरोप। कोरोना काळात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचं उल्लंघन करत बेकायदेशीर वसुलीची कारवाई केल्याचा दावा। एकाच वेळी कर्ज फेडण्यास तयार असूनही बँकेनं त्याच दिवशी सिबिल रिपोर्ट खराब केल्याचं खुटवडांचं म्हणणं। षडयंत्रात सरकारी अधिकारीही सामील असल्याची खुटवड यांची प्रतिक्रिया। जिजामाता बँकेने केलेल्या फसवणुकीची 95 पानांची तक्रार जानेवारी 2025 ला खुटवड यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि सहकार मंत्र्यांकडे केली होती। मात्र 8 महिने उलटल्यानंतरही कोणती कारवाई न झाल्यानं अखेर त्यांनी 5 ऑगस्टला केंद्राकडे दाद मागितली। त्यानंतर केंद्र सरकारनं तातडीनं राज्य सरकारच्या उपसचिवांना चौकशीचे आदेश दिले। राज्य सरकारला तक्रार देऊन सुद्धा काही ऍक्शन होत नाही, तर मला न्याय देण्यात यावा। दुसरी गोष्ट, केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेब त्यांच्या खात्यालाही मी तक्रार दिली 5 ऑगस्ट रोजी, 5 ऑगस्ट 2025 रोजी। तर तिकडनं आणि जे सहकार सीपी ग्राम्स यामध्ये सीपी ग्राम्स कडनं या एन्क्वायरी पूर्ण जे मी आरोप केले ज्या अधिकाऱ्यांवर त्यांची चौकशी करण्याचे आदेश मिळालेले आहेत। ते आदेश आता चालू आहेत, त्यांची चौकशी मला ऑनलाईन डॉक्युमेंट्स वरनं दिसते। तर मला न्याय मिळण्यासाठी ही चौकशी आता जी आहे ती जेन्युइन व्हावी। याविषयी जिजामाता बँकेची बाजू जाणून घेतली असता या प्रकरणात सर्व बाजू कायदेशीर असून बँकेने कुठेही सहकार आणि आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही, अशी प्रतिक्रिया बँक प्रशासनानं दिली आहे। मालमत्ता हडप केल्या जात आहेत, त्यांना फसवलं जाते, अधिकारी त्यांना अक्षरशः आत्महत्या करायला प्रवृत्त करतात। अशा ज्या काही घटना घडतायत त्या खरं तर थांबवण्याचं काम आता या सरकारच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे उपसचिव कशा पद्धतीने चौकशी करतायत, जिल्हाधिकारी याच्यामध्ये कशा पद्धतीने दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी